नाही भाऊ आनंदाच्या डोळे आनंदाचे तरंग कोणी हो जावई कुठे जातात घरी घरी राहिलं त्यांचे कपडे कोण धुत तुम्ही त्यांच्या हातून घेणं देणं खाणं पिणं कोण करत आता कोण करत असत आपल्याला काही चिंता ह्याच्या इतकी मोज कोणती आहे त्याची चड्डी धुणं नको त्याचं धोतर धुणं नको हे त्याचं उपर नको त्याचं शर्ट किती मजा आहे बाबा इथं चुल्याला लाकडं लावायचं काम नाही आता गॅस भेटत नाही ते बी चालू झालं इथं ऐकतं भेटत खाऊन घ्यायचं भजन ऐकायचं साधी मौज आहे का बाबा ही व्यवहारी मौज झाली पण संतांची मौज वेगळी होती देखो रे लोगो पंढरपूर में देखो रे लोगो पंढरपूर में क्या क्या होती है विठ्ठल राजा बनारे फौजा साधू संत जन आवडते राज किसका है विठ्ठल भगवानचं राज्य इथं अरे विठ्ठल राजा बनारे फौजा साधू संत जन आवडते और ढाल बिनावर मृदुंग बजावत संतन केली लाखावत है राजी है अरे एक नाथ का दफ्तर खाना हुजूर चलती लेता है देखो लोगों पंढरपुर में क्या क्या मजा होती है देखो लोगों पंढरपुर में क्या क्या मजा होती है अरे क्या क्या मजा होती है भाई क्या क्या मजा होती है क्या क्या मजा होती है भाई क्या क्या मजा होती है क्या क्या मजा होती है भाई क्या मजा होती है क्या क्या मजा होती है भाई क्या क्या मजा होती है सावता माली ने मोट निकाली विठ्ठल विठ्ठल नाता है सावता माली ने मोट निकाली विठ्ठल विठ्ठल नाता है अरे हरी चलो के बैठी पंगत चोखा झाड़ू लगाता है अरे लोगों पंढरपुर में अरे लोगों पंढरपुर में अरे क्या मौज होती है भाई क्या मौज होती है क्या मौज होती है भाई क्या मौज होती है लोगों पंढरपुर होती है लोगों पंढरपुर में क्या मौज होती है जनाबाई ने रोटी पकाई नामदेव लकड़ी लागता है आता अशा बाईचा स्वयंपाक असल्यानंतर 33 कोटी देव वरून पाहत असत माझ्या वाट्याने एवढं तरी भेटलं पाहिजे नुसतं सुगरणीचा स्वयंपाक राहतो बाबा तिथं जीवन आल्यावर ध्यान राहतं काय नुसतं असं देवरं केलेलं राहतं वैकेलीच्या टायमाला जसं चंद्रासारखं गोल पिवळं पिवळं हाडूळ 12 महिने विसरत नाही काय प्रेम असं त्यांना खाऊ घातला आपण ते विसरती नाही तर हा जनाबाईचा स्वयंपाक होता जनाबाई ने रोटी पकाई नामदेव लकड़ी लाता है अरे पकाने को तो हांडी होना न गोरा कुंभार देता है लोगों पंढरपुर में क्या मजा होती है लोगों पंढरपुर में क्या मजा होती है
बाबा हे तर देवांचं झालं. साधा कवी होता, साधा कवी. भजन करत करत असताना त्याने ते पद घेतलं बाबा. दोघं डोळ्याने आंधळा होता. वाजायला बाकी कला एकदम भारी होती. आणि मी त्या कार्यक्रमाला जाऊन बसलो. मला एका टायमाला ऐकल्यामुळे थोडं ध्यानात राहिलं, जास्त नाही. पण इतका सुंदर बोलला होता, पूर्ण ऐकला मी ते भान होऊन गेलो. काय सांगितलं मी? हा, दक्षिणी वाहे चंद्रभागा. ही दक्षिणेकडे प्रवाह चालू आहे तिचा. दक्षिणी वाहे चंद्रभागा, मध्ये पुंडलिक उभा. नाव काय मारे प्रदक्षिणा, मोठ्या मौजेने. कौतुक पाहे पंढरीला ना, मोठ्या हौसेने. कशाची हौस आहे त्याला? आपल्या कौतुकाची हौस आहे. जर साधा मनुष्य एवढं काव्य भारी करतो, तू कबीर महाराजांना करून ठेवलंय. देखो रे लोक पंढरपूर में क्या क्या मौजा होती. पण इथली मौज त्याच माणसाला पचते आणि त्यालाच ते मिळतं. जसं आईनं पानं सोडल्यावर तृप्त होतं, तसा तो सर्वांकरता पानं सोडत नाही बाबा. जातकासाठी ज्याला असं ना, मग त्याच्या करता बाकी तो त्याचं पोट भरून देतो. मग त्याला पंढरपूरचे जेवढं सुख दिसतं एवढं कुठं दिसत नाही. पण आपल्याला संसारामध्ये सुख दिसतं. संसारात जर सुख राहिलंच असतं तर अमावस्याला चंद्र सापडला असतं बाबा. अमावस्याला चंद्र सापडतच नाही, तसं आपल्याला संसारात सुख सापडतच नाही. पण लई येडी कल्पना बाबा. एकीची सोन्याची सुई होती, गमली. गमली म्हणजे मेली नाही बरं, हरवली. आम्हाला आई म्हणे मग गमली म्हणते. तर ती हाकेली तिची, मग गेली ना. एवढी अक्कल पाहिजे. जिथं गमली तिथंच पाहायला पाहिजे, जिथं हरवली तिथं पाहायला पाहिजे. तिनं तिथं नाही पाहिलं. आता ते गावगाव मोठे लाईट आहेत का बाबा? रात्री गेली तिथं चक्रा मारून आली. वाकू वाकून कबराचं वाटोळ झालं. वाला वाल मी बाबा तिकडून काय म्हणतात, रातभर पावडायलो. आम्हाला झोपू देत नाही, खोकल्याची उबळ थांबत नाही. आणि तू काय पावडली ते बी समजत नाही. मग भाऊ माझी सुई हरवली. सुई हरवली मग एवढं लाईट रात मध्ये सापडली असते. नाही ना म्हणे इथं नाही सापडली म्हणे ती. मग ठिकाणी म्हणे घराकडेच कुठंतरी वावरात शेतात घराच्या दारा पुढं खाड्या तळ्या कुठंतरी तिथंच पडली. मग आता तिथं पडल्यावर वाल्मी बाबा मोठा चक्कर मध्ये पडला. सुई हरवली कुठं आणि येडी पाहती. आज मी बाबा काय येडील माहेर बी सासर बी सारखंच आहे बघ. हो, कारण तिथं जिथं गेलं तिथं सारखंच असतं. बाईला 2 लाख सोबत सोनं नाही मिळालं तर चालत. लक्षात ठेवा, ते लिहून घ्या. विनयशीलपणा आणि लाजाळू याच्यापेक्षा स्त्रियांचा मोठा दागिना जगात कोणताच नाही. आणि तो जर तुम्ही तुमच्या अंगावर ठेवलं, तुम्हाला कोणता दागिना घ्यायची गरज नाही. तुमच्याकडे जरी आम्ही नाही पाहिलं तर माझं जवळ बोलून पाहिलं शिवराला. खरी मौज पंढरपूरला जर असं तर भजनाची काय सकाळीच आपल्या वारीमध्ये आनंद होता. प्रत्येक चौकाच्या संतांचं मंदिर आलं ते भजन, रस्त्यानं ज्ञानोबा तुकाराम, सर्व माता भगिनी, याच्यापेक्षा कोणती मौज पाहिजे. आणि हे खरं सुख आहे. आणि शेवटच्या कवळ्या सांगितलं, चंद्रभागा की ऐसी करामत तीनों ताल में ख्याति है. और पापी भी आया न नहावत गया, उसका भी पाप होती है. आपल्या सृष्टीपुरती नाही, आपल्या देशापुरती नाही. कबीर महाराजांचा पुरावा आहे. आपल्या महाराष्ट्रापुरती नाही. महाराष्ट्रात सवत ओळखतं आपलं तिला, कारण त्यांच्या हाडा मसाला ते लटकून आले आपल्यापासून. कारण आई मला करत राहतात, आपण करत राहतात. आणि म्हणून चंद्रभागा की ऐसी करामत. काय करामत आहे तिची? ज्याला आपण चमत्कार म्हणतो त्याला हिंदीमध्ये करामत म्हणते.
इतका मोठा चमत्कार आहे तिचा. जर पापी आला ना त्याचं पाप पाहत याचं कसं धुतलं जाईल हे पाहते. पापी भी आओ नहावत गया और उसका भी पाप धोती है. देखो रे लोगों पंढरपूर में क्या क्या मौजा होती. अरे हीच खरी मौज आहे. इथं आल्यानंतर एक मौज आहे, नामच घेणे आणि नामच देणे. सर्व नामाचा व्यापार बाबा हो. आपली वेळ संपली. परमदयाळू परमेश्वराच्या चरणी हे भक्ती भावाचे भारुडाचे 2 शब्द, संतांचे शब्द पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि माझी झालेली सेवा